नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर न्यू इयर मधला दुसरा दिवस. लाडूले काय करतो? कुठे गेली लाडूले? तर चला मग छान असं स्वयंपाक देवपूजा सगळं करू. दादा स्कूलला गेला. अरे बापरे, आय डिशक्याव लागलं? नाही लागलं, नाही लागलं माझ्या परीला. परीला नाही लागलं. माझी परी लय स्ट्रॉंग आहे ना? स्ट्रॉंग आहे ना तू बेबी? चला, इकडे बघितलं ना एक वेगळीच एनर्जी येते खरंच. त्याच्या डब्यामध्ये मी बटाटा सुक्क बनवलं होतं काळ्या मसाल्याचं. तर आता जेवणात मी शेवग्याची शेंग आणि मेथीची भाजी बनवणार आहे. तर चला बनवूया. छान अशी देवपूजा करून घेतली. छोटीशी रांगोळी ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आपली छान अशी देवपूजा. जय कर बाळा, करा लाडू. हो 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 हो. हा, खूप खूप बुद्धी द्या म्हणा. मेथीची भाजी, लसूण, टोमॅटो, मिरची आणि शेंगदाणे. तर मस्त अशी मी मेथीची पातळ भाजी बनवणार आहे बरं का. सुक्या भाजीपेक्षा ही भाजी खरंच खूप छान, मला तरी आवडते. इतकी छान टेस्ट लागते ना, हिरवी मिरची आणि सगळे मसाले वापरल्यामुळं. कढईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे मोहरी तळून घ्यायचे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट लसूण टाकला तरी चालेल. सोबतच टोमॅटो सुद्धा टाकलं, कारण आंबट तिखट खारट चवीमुळे ना इतकी टेस्ट भारी लागते रस्सा भाजीची मेथीच्या. आणि मराठवाड्यामध्ये ना ही भाजी बनवतात, खूप यम्मी यम्मी लागते भाकरीसोबत. वरून टाकलेली आहे मी भाजी. आणि लसूण जे आहे ते मी शेंगदाण्यासोबत टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. तेलामध्ये मिरची परतून घ्यायची. छान अशी भाजी तेलामध्ये परतून घ्यायची. त्यानंतर वरून मीठ टाकायचं. लगेचच पाणी सुटतं टोमॅटोचं, आणि मिरची कसं तेलामध्ये आणि मिठामध्ये ना लगेच शिजायला चालू होते, अगदी मऊ होते लगेच. हे बघा, छान अशी अर्धीच बनली आणि अजून थोड्या वेळानंतर त्यापेक्षा कमी बनते. वरून जो आपण मसाला बनवलाय ते टाकून घ्यायचा. हे बघा, छान असं तेलामध्ये मसाला तळू द्यायचा. मसाल्याचा थोडासा कलर चेंज झाला की मग वरून पाणी टाकायचं. गरम पाणी टाकायचं, म्हणजे छान अशी चव येते. म्हणजे बेचव पांचट भाजी होणार नाही गरम पाण्यामुळं. इतकी सुंदर लागते ना. आणि ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकलं तरी चालतं, मी कमी टाकले, कारण चव इतकी छान येते ना, मला तरी आवडते. आपण ह्या भाजीला कुस्करून सुद्धा खाऊ शकतो. जे वयस्कर माणसं आहेत ना ते असे कुस्करूनच खातात. बनवत आहे मी शेवग्याची शेंग, आणि पलीकडे कढई ठेवली भाजीची शिजायला. लाडोलीला शेवग्याची शेंग खरंच खूप आवडते, त्यासाठी अगदी कमी तिखट टाकून बनवणार आहे. तो भाकरीसोबत बी चुरून दिलं तर खातो, भातावर पण खातो, आणि नुसत्याही शेंगा खातो. त्याला खरंच खूप आवडते. लाडोली म्हणजे सम्राटला, माझ्या छोट्या मुलाला. तेलामध्ये जिरे मोहरे आणि इथं मसाला बनवून टाकलाय मी. याच्यामध्ये लसूण आणि शेंगदाणे इतकंच आहे, दुसरं काही नाही. खोबरं, हिरवी मिरची असलं काही वापरलेलं नाही. आणि छान अशी ही ग्रेव्ही तळून घ्यायची. हळद टाकली आणि त्यामध्ये तिखट टाकलं थोडंसं, कारण बिन तिखटचं पण चव लागत नाही, करवट लागते शेवग्याची शेंग. आणि थोड्याशा शेंगा जाड आहेत, आपल्या शेतातल्या आहेत शेवग्याच्या शेंगा. आणि आणून पण 2-3 दिवस झालं होतं. आज करू उद्या करू मध्ये राहिलं. इथं कोथिंबीर मीठ टाकलं आणि छान असं आता ते, आणि मी अगोदर शेंगा शिजवून घेतल्या, त्यामुळे अगदी झटपट भाजी बनते आपली. हे बघा, याच्यामध्ये गर भरपूर आहे मुलांना खाण्यासाठी, म्हणूनच आवर्जून मुलांसाठी बनवली. यम्मी यम्मी वाली भाजी बनवली, शेवग्याची शेंग बनवली. सगळी कामं झाली. आता मी जेवायला घेणार आहे. लाडूला म्हणत होते आपण खाऊ 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 खाऊ, पण त्याला इतकं खेळून खेळून दमला होता, खाऊ खायचंच नव्हतं. तर दूध पेत पेत तो झोपी गेला. आता मी जेवणाचं ताट वाढलंय, तुम्हाला दाखवते. चला, शेवग्याची शेंग, भाजी मेथीची पातळ, बटाटा, चपाती आणि सोबत घेतले दही. काय करते तू दादाला? बघ नाही तर इकडे ये, तू माझ्याकडे कर कर कर, मी घेतले त्याला. खाऊ दे तुला. हो, नाही खायचं? भूक नाही तुला? का? काय खायचं? भाजी चपाती? नाही का? थोडं खाली काय कर सगळ्यांना. दादाला ट्युशनला जाणार. हाय कर सगळ्यांना. कसे आहात विचार. मी मस्त मजेत आहे. मजेत आहे. पी घ्या सगळ्यांना. पी दे पी.
छगड्यांना पिती तिकडे तिकडे असतं. खाऊ देते खायला. या म्हणून खाऊ खायला. माझं क्यूट कुकू लय हुशार आहे ग. तू बनवलाय का खाऊ? बोलवतो सगळ्यांना. तू बनवला खाऊ? तू खाऊ बनवला? आज नवीन वर्षाची खरं तर आज 2 जानेवारी तारीख आहे, पण खूप छान अशी आम्हाला बातमी दिली सम्मू बाळानं माझ्या. तर त्याला मी ऑलिम्पियाडच्या 3 पेपरमध्ये बसवलेले. एक पेपर तर अजून झालाच नाही. एका पेपरचा रिझल्ट आला त्यामध्ये हा सेकंड राऊंडमध्ये गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन पिल्लू. तुझ्या शाळेसाठी, तुझ्या ट्युशनसाठी. बाळा मी बोलते ना पिल्या. कुठं बसलाय बघा. हो का हे बघा. तुझ्या शाळेसाठी मी घर, गाव, पप्पा, आत्या आपलं सगळं सोडून येऊन राहिले ना भाड्याच्या रूम मध्ये. असंच तू पुढे जा. खरंच छान वाटलं. आणि ह्याला ना गेल्या वर्षी नाही, त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे फर्स्ट मध्ये सुद्धा हा सेकंड राऊंड मध्ये गेलता. त्याला मेडल भेटलेलं होतं. ह्या वर्षी सुद्धा तो सेकंड राऊंड. आणि विशेष म्हणजे त्या सब्जेक्टचं त्याला ट्युशन नाही, काहीच नाही. ऑलिम्पियाडचं फक्त घरी अभ्यास करतोय आम्ही दोघं. आणि माझं पिल्लू गेले सेकंड राऊंडला. मला खरंच खूप भारी वाटलं. पहिल्या सेकंदाला मी आव्हानला फोन करून सांगितलं. पहिल्या सेकंदात पप्पाला फोन करून सांगितलं. पप्पा पण खुश. तू कशात टॉप होणार आहे रे? कशात टॉप होणार आहे? अयो तू सुसू मध्ये टॉप होणार आहे. नुसतं शू काढायला दुपट्यात. अरे पाय पाय काढ की जरा खाली. हा आता उघडलं माझा. तू बुक पडली बाळासमोर तुझी. चला ट्युशनचा टाइम झालाय. तर मी साडी काढली, ड्रेस घातला, कारण मी ह्याला ट्युशनला सोडून वॉकिंगला जाते. साडीवर एवढा कम्फर्टेबल होत नाही मला, म्हणून मी साडी चेंज केली. आजच केली. आठवडाभर साडीवरच जात होती. तर चला मग ट्युशनला सोडू आणि वॉकिंगला पण जाऊ. काय झालं काय सांगू दादाला? काय केलं दादाने माझ्या परीला? काय केलं? काय जिबीश बघू दे ना. कुठं आहे जिबीश? दादाच्या बुक मध्ये आहे का? मग कुठं आहे? लडू नाही ग परी. आईची पडी कोण आहे? मारू नको पाय माझं सोनं. तू माझी परी आहे ना. बनवून देऊ. दादा इंग्लिशचं पाठ करतोय. तू तसं जाऊन त्याला डिस्टर्ब करू नको. आपलं दादू अभ्यास करतोय ना. गो मी ना माझ्यापाशी येऊन बस. असं ना त्याला अभ्यास करू देत नाही. ह्याला करमत नाही. मला माडू वाटत नाही माझ्या पिल्यांना. मी माडू तुला? दादाला मारू? तुला नको? दादा तर माझं गुणाचं बाळ आहे की. दादाला का बरं मारू? तू तर माझी परी आहे. पडीला तर कोणीच माडत नसते. नुसतं लाड करते. पडीचा लाड लाड लाडू बा. लाडात आला ना सगळे केस विस्कुटून टाकतोय माझे. मार देईन धरून. मारू का तुला? मग तू खोड्या का बरं करतोय? मम्मीचे केस खराब केला ना? खोट खोट बोलायचं नाही. दादू काय करतोय? अभ्यास करतोय. आता कुठं जायचं आपल्याला? ट्युशन काढ. क्यूटी पाय माझी क्यूटी पाय. चलो. लाडूले हंबा. पकड. ते बघ कसं बघते तुझ्याकडं. तुझ्याकडेच बघते. इकडे ये. तुला भीती नाही वाटत हंबाची? आहे का तुला? जा पकड जा. अजून आला. पकड त्यांना. जा पकड. जा पकड. आगाव. आलं बघ ते. आलं बघ ते बघ. पांढर तुझ्याकडे येते.
पुढे सरक लाडू. जय करा करा. तुझं बघून बाळ करतं बाळा, तसं नाही करायचं. संध्याकाळच्या जेवणाची तयारी. भाकरी. मस्त अशी नंदबाईने दिलेली हरभऱ्याची भाजी आणि भाकरी बनवली संध्याकाळच्या जेवणामध्ये. या जेवायला. हॅलो 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 हॅलो